नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, वरिष्ठांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दिल्लीमध्ये दाखल झालेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाणार की नाही या संदर्भात चर्चा सुरू आहे। खातेवाटपाचा तिढा न सुटल्यामुळे दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंची काल भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। काही खात्यांवरून समन्वय नाही आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचीही चर्चा आहे। अद्याप भाजपची यादी सुद्धा फायनल झालेली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये विस्तार होणार असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे। महायुती आहे। 2 अध्यक्षांनी भेटणे यात काही गैर नाही आहे। आम्ही रोजच भेटत असतो। मुख्यमंत्री साहेबांनी जे काही घोषणा केली की मंत्रिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, म्हणून कदाचित या सगळ्या स्पीडली बैठका होत आहेत। मॅक्झिमम 2 ते 3 दिवसांमध्ये हा विस्तार होण्याची शक्यता आहे। आम्ही सांगितलेली भूमिका आहे की गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, पण शेवटी 3 जणांचं सरकार असल्यामुळे खातेवाटप सुद्धा करण्याचा तिघांना अधिकार असल्यामुळे खातेवाटप ते त्यांच्या पद्धतीने ठरवतील। 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिंदे गटाकडून आपल्याच 5 मंत्र्यांच्या नावाला विरोध करण्यात येतोय अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे। तर शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे। 5 नेत्यांना पक्षामधूनच विरोध होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। यामध्ये आहेत अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील। शिंदे गटामध्ये इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। इच्छुक आणि नाराजांना थोपवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हा तोडगा काढल्याचं कळतं। शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे गटात इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद असेल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। प्रथम संधी मिळाली अशांना 2.5 वर्षानंतर पदमुक्त केलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी आहे, ही आमदारांनी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची आमदारांची मागणी आहे। नवीन चेहऱ्यांना आलटून पालटून संधी देण्याचीही आमदारांची मागणी आहे। जुन्या चेहऱ्यांना वारंवार संधी दिल्यास आमदारांची नाराजी उफाळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बंडखोरीवेळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना संधी देण्याची ही मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ते याचा निर्णय आणखीन झालेला नाही ना, हा निर्णय हा सामूहिक होणार आहे, म्हणून कोणी काय निर्णय घ्यायचा आहे हे फक्त नेते लोक जे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, हे लोक निर्णय घेणार आहेत। म्हणून या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही आमदार इन्व्हॉल्व नसतो, कोणताही नेता इन्व्हॉल्व नसतो। हे सर्वस्वी निर्णय त्या नेत्याने घ्यायचेत आणि त्याची अंमलबजावणी फक्त आम्ही खाली करत असतो। परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले। परभणीमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। आंदोलकांकडून काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक देखील करण्यात आली। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या आहेत। काल एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली। परभणीत काल एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना। संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर आज आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंदची हाक। परभणी बंदची हाक दिल्यानंतर आज आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ करण्यात आली। आक्रमक आंदोलकांनी दुकानं आणि रस्त्यांवर जाळपोळ केली। आक्रमक आंदोलकांनी दुकानांचीही तोडफोड केली। दरम्यान त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला। दंगल पथक घटनास्थळी दाखल झालं असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय। आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगल पथकाकडून अश्रुधुराचा वापर। दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली।
आंदोलकांकडून लावण्यात आलेल्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं. कालही आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत घटनेचा निषेध केला होता. आंदोलकांनी काल मुंबईला येणारी नंदीग्राम एक्सप्रेस अर्धा तास रोखून धरली होती. या सर्व प्रकारामागे जर दुसरा कोणाचा हात असेल, कोणी मास्टर माइंड असेल, त्याचा देखील शोध घेऊन फास्ट ट्रॅकवरती हे केस चालवावी व त्याच्यावर कडक शासन करावं, आपण त्यांना सर्व आश्वासन दिलेलं आहे. आता पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहेत आणि परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली आहे. कोणी एका व्यक्तीने अशा पद्धतीनं काल या संबंधामध्ये त्यांनी ते काच फोडू या संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान केलेला आहे. प्रशासनाकडे माझी मागणी आहे की ताबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. उद्भवलेली परिस्थिती रात्री पोलीस प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती त्या पद्धतीने हाताळली नाही, म्हणून आज उद्भवलेला हा प्रसंग आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते सातत्याने पोलिसांशी, प्रशासनाशी त्या संदर्भामध्ये संपर्क करत आहेत. आणि म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय. दहशत माजवणाऱ्यांना प्रशासन आणि काही नेत्यांचं संरक्षण असल्याचं सोळंके म्हणाले. माजलगावचे दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी हा आरोप केलाय. प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. वस्तुस्थिती न बघता सुद्धा पोलीस स्टेशनला बोलून सुद्धा काही उपयोग नाही. त्यांच्या मनाप्रमाणे सगळे गुन्हे दाखल करतात. म्हणजे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आणि ठीक आहे, आम्ही विरोधी बाकावरती, उद्या अधिवेशन सुद्धा आहे, ह्या गोष्टीमध्ये आम्ही गप बसणार नाही. इथं तुम्ही म्हणताय तसं दुर्दैवाने मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून कुठंतरी सामाजिक सलोखा बिघडलेला आहे आणि त्याचा परिणाम आता सर्वसामान्य माणसाला भोगावं लागतात की काय अशी परिस्थिती झालेली आहे. ते खरं म्हणजे सामाजिक सलोखा बिघडू न देण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षाची, सर्व नेते मंडळीची आहे. वसाचूक हत्या, परळी अपहरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा. भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी शासनाकडे ही मागणी केली आहे. या दोन्ही घटनांसंदर्भात पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही घटनांचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली. महाविकास आघाडी ईव्हीएम निकालाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे. लोकशाही संपवण्याचं पाप असून आम्ही कोर्टात जाणार असं म्हणत पटोले यांनी इशारा दिलाय. तर ईव्हीएमवर बोलणं हा विरोधकांचा खोटारडेपणा अशी टीका बावनकुळेंनी केली. ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक, शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाणार. महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. मंगळवारी वकील अभिषेक मनु सिंघवींसोबत या उमेदवारांची बैठक झाली आहे. महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनंतर अरविंद केजरीवालांची देखील शरद पवारांसोबत बैठक झाली. ईव्हीएम संदर्भात अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांमध्ये दिल्लीत चर्चा झाली. तर रात्रीच्या अंधारात लोकशाही संपवण्याचं पाप आम्ही कोर्टात जाणार असा इशारा नाना पटोलेंनी दिला. दरम्यान ईव्हीएमवर बोलून विरोधकांकडून खोटारडेपणा, चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर ही टीका केली आहे. रात्रीच्या अंधारात हे मतं वाढली कशी, कुठल्या याच्यावर लाईन लागलेली होती, कोणत्या बूथवर लाईन होती, अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला ते दिलं नाही. म्हणून रात्रीच्या अंधारात जे काही पाप, लोकशाहीचा खून करण्याचं काम झालेलं आहे त्याचा जबाब तर आम्ही विचारू. निवडणूक आयोग देणार नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. मतं मागण्याकरता काही तर लागेल. महाविकास आघाडीला मतं मागण्याकरता ग्राउंड तयार करतायत आणि ईव्हीएम वर बोलून खोटाडेपणा करतायत. नाना पटोलेजींनी आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर तिथे कळेल त्यांना की त्यांचे बूथ का मागे आहेत, ते का मागे पडले. महाराष्ट्रातील ईव्हीएम संदर्भातला संपूर्ण डेटा घेऊन शुक्रवारी याचिका दाखल करणार असल्याचं प्रशांत जगतापांनी म्हटलंय. आम्ही आज आता या ठिकाणी अभिषेकजी मनु सिंघवी साहेबांनी आमचं आणि केजरीवाल साहेबांचं म्हणणं ऐकलं आणि पुढच्या 2 दिवसात तो सगळा डेटा घेऊन साधारणतः फ्रायडेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या जे पराभूत केलेले उमेदवार हे एकत्रित या ठिकाणी याचिका दाखल. चुनाव आयोग ने मोटे मोटे तौर पे 3-4 हमें आश्वासन दिए. एक तो ये कि कोई मास डिलीशन अब चुनाव के पहले नहीं किया जाएगा. दूसरा ये कि अगर कोई भी डिलीशन किया जाता है
तो वो लिस्टों के आधार पे नहीं किया जाएगा। किसी को भी अगर डिलीशन कराना है तो उसे फॉर्म 7 भरना पड़ेगा, उसी के आधार पे डिलीशन होगा। और अगर चुनाव आयोग तय करता है कि कोई डिलीशन होना है तो उस पर पहले फील्ड इंक्वायरी होगी, और फील्ड इंक्वायरी में BLO जो है वो अपने साथ बाकी पार्टियों के पदाधिकारियों को, रिप्रेझेंटेटिव्स को भी लिए आवेदन किया है। या संदर्भातली सविस्तर बातमी लवकरच। तोपर्यंत वळूया पुढल्या बातम्यांकडे। मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेत। फडणवीसांनी आज नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांची सदिच्छा भेट घेतली। दोन्ही नेत्यांना भेटल्यानंतर फडणवीस राष्ट्रपतींच्या भेटीसाठी दाखल झाले। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहेत। दिल्लीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आहे। गडकरींची सुद्धा त्यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली आणि आता राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी ते जात आहेत।